पुरस्कार घेऊन जायचा या ठिकाणी. माफ करा, अक्षय. स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे आता विजय अण्णा. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला भेटतील अमित पाटील सर. सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजे विजय सावंत अण्णा आणि इंदू सावंत. इंदू यांचा एक व्हायरल झालेला व्हिडिओ, अतिशय चांगली फलंदाजी केली होती त्यांनी आणि चर्चेतला खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन आले ते म्हणजे अमित. स्ट्राईकला आहेत ते म्हणजे विजय. पहिला चेंडू या ठिकाणी, चांगला चेंडू, खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते यष्टीरक्षक कडून. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल होते का? हो, दुसरी धाव कंप्लीट या ठिकाणी होते. चांगला चेंडू होता जर का बघितलं तर अमित यांचा, मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं होतं यष्टीरक्षक यांच्याकडून. अक्षय आपले सामनावीर पुरस्कार घेऊन जायचे आहेत. अक्षय पानसरे. पुढचा चेंडू या ठिकाणी बघूया चेंडूवरती किती धावा जमतात. एक धाव कंप्लीट झाले. हिंदू मात्र या ठिकाणी दुसऱ्या धावेचा कॉल करतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी घसरतोय. दुसऱ्या धावेवर या ठिकाणी कंप्लीट होते. चांगली गोलंदाजी. पाऊस असल्यामुळे थोडेसे फलंदाज स्किट होत आहेत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत. पुढचा चेंडू अमित यांचा. स्ट्राईकला ते म्हणजे विजय. मोठा फटकावण्याचा प्रयत्न या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाले. स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे धावत आहेत. बघूया एका धावेवर समाधान मानावं लागतंय का? हो, एका धावेवर ते समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 5. बिनगडी बाद 5. 3 चेंडू, अतिशय चांगले चेंडू आपल्याला पाहायला भेटले या षटकामध्ये. फटका मारचा प्रयत्न या ठिकाणी मात्र गडी बाद होतोय. त्रिफळा चित होऊन पवेलियन मध्ये परततोय. मोठा झटका या ठिकाणी इंदूच्या स्वरूपामध्ये परततोय या ठिकाणी. सावंतवाडी संघाचा पहिला झटका बसतो या ठिकाणी. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे प्रवीण, जो रसल या नावाने ओळखला जातो सावंतवाडी संघाचा. आता मात्र एक ब्लॉकर चेंडू आपल्याला पाहायला भेटला मैदानाच्या आतमध्ये आणि त्यावरती गडी बाद होतोय. पहिला झटका बसतो या ठिकाणी सावंतवाडी या संघाला. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 5. आज मात्र या ठिकाणी योद्धा 11 या संघाचे पूर्ण योद्धा मैदानाच्या आतमध्ये लढताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. मोठा फटका या ठिकाणी. बघूया किती धावा निघतात या चेंडूवरती. चेंडू जातोय सीमा रेषा पार. ट्रॅफिक हवालदार आपल्याला या ठिकाणी चौकार देताना पाहायला भेटत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सर्व पावसाची मजा, त्यामधला हा रेनकोट पिवळा पिवळा पंच म्हणून आपल्याला लाभलेत. महाराष्ट्र पोलीस ज्यांची ओळख असे सुनील पाटील नाना पंच आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतात. नॉन स्ट्राईकला मात्र
आपल्याला पाहायला भेटतात ते म्हणजे विजय मराठे. आम्ही त्यांचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू, ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, काहीसा समजला नव्हता, गतीला बीट होतोय फलंदाज, निर्धावाचा चेंडू, चांगलं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलं. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 9, एक गडी बाद 9. मांगरूळ संघाच्या सामनावीर अमित, आपण यायचं आहे, आपला सामनावीर पुरस्कार घेऊन जायचं आहे. गोलंदाजी वरती आता मात्र दुसरं षटक घेऊन येत आहे ते म्हणजे संदीप पाटील बबलू अध्यक्ष. 32 शिराळा असोसिएशन. आता मात्र या ठिकाणी पहिला चेंडू, या ठिकाणी स्लोवर पद्धतीचा चेंडू, बघूया चेंडूवरती किती धावा जमतात. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल, खराब असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. तिसऱ्या धावेचा कॉल होतोय का नाही, तिसरी धाव, पुन्हा खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते सर्वांकडून. बघूया धाव यावरती किती धावा जमत आहेत. आता मात्र 4 धावा या ठिकाणी आपल्याला पळून काढताना पाहायला भेटते. ही सलामी जोडी आपल्याला प्रवीण आणि विजय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 13. पहिला चेंडू, खराब क्षेत्ररक्षण, त्यावरती भेटलेल्या या 4 धावा. चांगला चेंडू या ठिकाणी, बघूया चेंडूवरती किती धाव जमतात. एक धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावेचा कॉल येतोय का बघूया. एका धावेवरती समाधान मानावं लागते या ठिकाणी फलंदाजाला विजय यांना. आता मात्र इक्के दुक्के से कोई नाही होण्याला मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असेल रसल यांचा, आणि हा मोठा फटका समोरच्या दिशेत ठेवलेला. बघूया किती धावा जमतायत. गवतामध्ये हा लपलेला चेंडू, बघूया या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बायला भेटली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजाकडून, तसेच गोलंदाजाकडूनही तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. पुढचा चेंडू, खराब चेंडू या ठिकाणी. पंच मात्र या ठिकाणी वाईट घोषित करतायत. अवांतर धावेत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 17. स्ट्राईक वरती ते म्हणजे रसल. चांगला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. बॅटची एज लागते या ठिकाणी. गडी बाद होतोय. दुसरा झटका बसतोय प्रवीण याच्या स्वरूपामध्ये सावंतवाडी या संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला भेटलं यष्टीरक्षक याच्याकडून. अतिशय चांगला झेल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घेताना पाहायला भेटला. आता मात्र संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 17. 4 चेंडू झाले त्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. आता मात्र स्ट्राईक वरती आलाय तो म्हणजे शुभम. प्रवीण याची जागा भरून करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शुभम आलाय. बघूया किती धावा जमू देतोय आपल्या संघासाठी. सर्व योद्धे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत. पनुमरे ते सारसोळेचं मैदान असा हा प्रवास या योद्ध्यांचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू, चांगला चेंडू या ठिकाणी. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी फलंदाजाचा. एका धावेवरती समाधान मानावं लागते. अजूनही या षटकामधील एक चेंडू शिल्लक. पंच या ठिकाणी लेगबाईच्या स्वरूपामध्ये धाव देताना पाहायला भेटतात आपल्याला. पुढचा चेंडू, मोठा फटका या ठिकाणी. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतो एक दणदणी षटकार. स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि त्या चेंडूवरती आलेला हा षटकार. आता मात्र संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 24.
आक्रमक हल्ला करताना पाहायला भेटले आपल्याला विजय या चेंडूवरती. 2 षटकांत संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 24. शेवटचं षटक आता मात्र गोलंदाजी मार्कवरती कोण घेऊन येतोय आपल्याला पाहायला भेटेल. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकानंतर जर का संघाची धावसंख्या बघितली तर 24, जवळपास 12च्या सरासरीने या धावसंख्या जमत आहेत. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जमल्या होत्या त्या म्हणजे 9 आणि 2 षटकानंतर आता जर का संघाची धावसंख्या बघितली तर 15 झाली, 24. दुसऱ्या षटकामध्ये जवळपास 15 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटल्या. विजय पाटील अण्णा यांच्या शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार आता मात्र गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू, चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय गोलंदाजाकडून. गोलंदाजाचं नाव सांगायचंय आकाश. गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक घेऊन येतोय आकाश. पहिला चेंडू अतिशय चांगला आकाशांचा होता. आता मात्र दुसरा चेंडू काही पद्धतीचा असेल. रन नसणार आहे, अशी कोणत्याही पद्धतीची धाव नसणार आहे. निर्धाव असा चेंडू आपल्याला पाहायला भेटला मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय आकाशांचा. दोन्ही चेंडू या ठिकाणी शुभम बीट होत आहेत. चांगली गती आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू या ठिकाणी टोलवला. बघूया चेंडूवरती किती धावा जमत आहेत. एका धावेवरती समाधान मानावं लागतं या ठिकाणी. स्किट होतंय एसटी रक्षक मैदानाच्या आतमध्ये. एका धावेवरती समाधान मानावं लागते. चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते आकाश यांच्याकडून. तीन चेंडू एक धाव, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. आता मात्र स्ट्राईकवरती आले ते म्हणजे विजयांना आक्रमक फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. बघूया किती धावा जमतात या चेंडू. ते एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतं या ठिकाणी गोलंदाजाकडून. ज्या गतीने चेंडू टाकला होता त्याच गतीने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलं. 2 धावेवरती मात्र समाधान मानावं लागलं या ठिकाणी विजयांना यांना. आता मात्र पुढचा चेंडू आकाशांचा. बघूया किती धावा जमतात या चेंडूवरती. टॉर्च पद्धतीचा चेंडू. बघूया चेंडूवरती किती धाव झाले होत आहेत. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव. चेंडू जातोय. तिसरी धाव न करता सीमा रेषा पार. येतोय एक दणदणीत चौकार. विजय सावंत यांच्या बॅट मधून आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा जमवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी कर्णधाराचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 31. आकाशाचा पुढचा चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटली. त्याच पद्धतीचं आपल्याला फलंदाजी पाहायला भेटतं. शेवटचा चेंडू या ठिकाणी आकाशांचा. या ठिकाणी बघूया किती धावा जमतात. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेवरती समाधान मानतायत का नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागतं या ठिकाणी. आणि या ठिकाणी संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 32-33 धावेचं आव्हान योद्धा 11 पनुमरे या संघासमोर. यानंतर 9 चेंडू 21 धावा आपल्याला MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह स्कोर या ठिकाणी पाहायला भेटतोय. 9 चेंडू आणि 21 धावेची गणागती खेळी आपल्याला पाहायला भेटली विजय अण्णा यांच्याकडून. यानंतर होणारी मॅच मांगले आणि निगडी दोन्ही संघांच्या कर्णधाराने विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. मांगले आणि निगडी. यानंतर आपल्याला समालोचन कक्षामध्ये फेरबदल पाहायला भेटतील. पाटण तालुक्याचा असेल आपल्या 32 शिराळचा आवाज असेल प्रवीण महाराज वंडुसकर. एक गोड समालोचक, गोड आवाज आपल्याला यानंतरच्या इनिंगमध्ये पाहायला भेटेल. तत्पूर्वी घेतो मी रजा. धन्यवाद.
हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 4 वेद 14 विद्या 64 कलेचा अभिप्रात श्री गणरायाला वंदन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी 5 स्टार्स चषक 2024 5 स्टार स्पोर्ट मराठेवाडी आणि संजय दादा स्पोर्ट करुंगली यांच्या वतीनं साकारण्यात आलेली ही भव्यदिव्य क्रीडा स्पर्धा एक दिवसीय स्पर्धा आणि या स्पर्धेच्या सकाळच्या सत्रामध्ये तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्षाचं स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये आवाज ऐकला तर अर्जुन पाटील ज्या वेळेस एका चांगल्या समालोचकाची गरज भासते त्या वेळेस सातत्याने अर्जुन पाटील यांचा आवाज आपणाला ऐकायला मिळाला आहे. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला सुनील पाटील नाना आणि विजय मराठे सोन्या. अगदी पंचांना नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी करायची आहे कारण की आम्ही इथे आल्यानंतर अगदी विचारपूस केली. पाणी देखील द्यायचं आहे कारण की जरी पाऊस पडत असेल तर देखील पंचांना नाश्त्याची पाण्याची सोय करायची कारण की आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये विजय मराठे आणि सुनील नाना हे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर विद्यमान सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला योद्धा 11 पनुमरे वारून आणि दुसऱ्या बाजूला संघ शिवदत्त स्पोर्ट सावंतवाडी. एका बाजूला विजय सावंत यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला बबलू पाटील अमित पाटील नेताजी ढेरे. अगदी आज मात्र टीम मॅनेजमेंट इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते कारण की योद्धा 11 पनुमरे वारून हा संघ जर पाहायला गेलं तर अनेक वेळा बबलू पाटील अमित पाटील यांच्या गैरहजेरीमध्ये नेताजी ढेरे या खेळाडूला मात्र तो संघ चालवावा लागतो, टीम पुढे न्यावी लागते. परंतु आज मात्र ही टीम पूर्णपणे पॅक आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना इथे धावा जमवल्या टीम सावंतवाडीने 32 आणि 33 धावांचं लक्ष इथे निर्माण केलं आहे. सलामीचं पहिलं षटक गोलंदाजीवरती सज्ज झालं आहे. गोलंदाज यावेळेस पहिल्याच बॉलवरती फटका दर्जेदार नो प्लस षटकार नेताजी ढेरे यांच्या बॅटमधून येतोय. हा पॉवरफुल स्ट्रोक बॉल सीमारेषा पार षटकार. पहिल्या बॉलवरती मात्र एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. नेताजी ढेरे अगदी डोक्याच्या वरती बॉल होता आणि लाजवाब स्ट्रोक इथे खेळलाय. पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट करत असताना ओम साई MTCच्या माध्यमातून हे क्षणचित्र मात्र टिपलं जात आहे. आमचे मित्र रोहनजी फराड आणि रोशनजी फराड आणि त्यांची संपूर्ण टीम आज अनेक नामांकित स्पर्धेमध्ये ओम साई MTC हा यूट्यूब चॅनल पाहायला मिळतो कारण की त्याचं एकमेव कारण त्यांनी घेतलेली मेहनत. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. बॉल पूर्व आयोजक कमिटी आज संपूर्ण दिवसभरामध्ये सुनील नाना आणि विजय मराठे सोन्या आज संपूर्ण दिवसभर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. 9+6 आणि फ्रीटची संधी असेल फलंदाज नेताजी ढेरे यांच्यासाठी. पहिलं षटक इंदू आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा आल्या पहिल्याच बॉलवरती. थोडीशी खराब लाईन आपल्याला पाहायला मिळाली. 7 धावा नेताजी ढेरे संदीप पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस खोलो टप्प्याचा फ्रीटचा बॉल आणि त्यावरती मात्र मोठा फटका मारू दिलेला नाही. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला गेला आहे. 2 धावा इथे सहजरित्या अंकित केल्या गेल्या. धावसंख्या 9 या आकड्यावरती षटक क्रमांक पहिलं टीम शिवदत्त सावंतवाडी आणि टीम 5 स्टार स्पोर्ट मराठेवाडी करुंगली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस अगदी वाडीश लॉंगरला इथे फटका केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक धाव तिथे आले. धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोचताना आपल्याला पाहायला मिळते. 33 धावांचं लक्ष आणि 360 मैदान इथे आपल्याला पाहायला मिळते.
श्री गणेश रामलीला मैदान सारसोईच्या मैदानावरती ही क्रीडा स्पर्धा इथे पार पडली जाते. अगदी बॅटन बॉलचा संपर्क इथे फारसा पाहायला मिळाला नाही. लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मात्र अंकित केली जाईल. पंचांचा इशारा इथे पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती नक्कीच जोडली जाते. एक्स्ट्रा रन आली आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 11 या कड्यावरती. 11 धावा धावफलकावरती लागले गेल्या. पहिलं षटक इंदूच्या माध्यमातून साकारलं जात आहे. यावेळेस पाक खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा आणि वन बाउंडचा देखील इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आज सुनील पाटील नाना अगदी प्रोफेशनल पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलवरती मात्र एक अचूक निर्णय दिला जातो आणि सध्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये कामगिरी करत असताना एक चांगलं सहकार्य या टीमला. यावेळेस बॅकफुटला गेले. पंच केला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये होऊ शकला नाही परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपलाय. अप्रतिम दर्जाचा झेल आणि ज्या फलंदाजाच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मला पहिल्या बॉलवरती तो फलंदाज मात्र इथे बाद झालाय. नेताजी ढेरे बॅक टू डकआउट. पहिला धक्का इथे टीम योद्धा 11 पनुमरे वारून या टीमला. नेताजी ढेरे, अमित पाटील, बबलू पाटील, सागर बनसोडे ही अशी काही नावं आहेत ज्यांनी अनेक काळ या योद्धा 11 पनुमरे वारून या टीमसाठी मात्र क्रिकेट खेळलंय. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. अजून देखील 2 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे. पहिला बॉल नो प्लस षटकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर एक सिंगल व्हाईट बॉल आणि त्यानंतर विकेट. लेग बायचीच या ठिकाणी रन काउंट केलेली आहे व्हाईट बॉलच्या अगोदरची. 4च बॉल झालेत. 2 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. मॅच स्पीडअप करा कारण की आज संपूर्ण दिवसभरामध्ये एकूण 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत आणि आपण थोडीशी घाई करा. तर पंचांचा इशारा या ठिकाणी 5 बॉलचा इथे खेळ संपलाय. तर या 2 संघामधील जो संघ सामना जिंकेल तो मात्र टीम चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ या टीमच्या विरोधात खेळताना इथे पाहायला मिळेल. योद्धा 11 पनुमरे वारून विरुद्ध सावंतवाडी अशी मॅच सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. अमित पाटील ग्रामीण भागामध्ये अनेक वर्ष या नावाची चर्चा नेहमी राहिली आणि सातत्याने आपल्या गावासाठी मजल दरमजल प्रवास करत ज्या वेळेस नामांकित स्पर्धेमध्ये योद्धा 11 पनुमरेवरून हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाला त्यावेळी अमित पाटील यांचा प्रवास मात्र खूप दमदार राहिला. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता 12 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे आणि 20 धावांची जिंकण्यासाठी गरज. प्रतिषटक 10 धावांची गरज इथे जिंकण्यासाठी टीम मॅच स्पीडअप करा. जो काही इथे पहिल्या बॉलवरती नो प्लस षटकार आला. दुसऱ्या बॉलवरती फ्रीटच्या बॉलवरती मात्र 2 धावा इथे घेण्यात आल्या. तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल आली. चौथ्या बॉलवरती लेगबायच्या स्वरूपात धाव घेण्यात आली. 5वा बॉल व्हाईट बॉल आला आणि 6व्या बॉलवरती विकेट आली.
5 बॉल झालेत अजून देखील पहिल्या बॉलवरती 9+ षटकार, दुसऱ्या बॉलवरती प्रीटचा बॉल होता त्यावरती मात्र 2 धावा घेण्यात आल्या, तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल आली नेताजी ढेरे यांच्या बॅटमधून, चौथ्या बॉलवरती एक सिंगल बबलू पाटील यांच्या बॅटमधून, 5वा बॉल व्हाईट बॉल आला, त्यानंतर विकेट आली आणि एक बॉल बॅलन्स आहे अजून देखील. पाचच बॉल झालीत आणि एक बॉल अजून देखील शिल्लक आहे. पण अगदी तुमचं प्रत्येक बॉलवरती लक्ष असणं, कारण की एका एका बॉलवरती ते रबर बॉलमध्ये एक षटकार देखील मिळू शकतो, त्यामुळे एक एक बॉल इथे खूप महत्त्वाचा आहे. आणि क्रिकेटमध्ये एक धाव एक बॉल याला फारशी किंमत आहे, फार मोठी किंमत इथे पाहायला मिळते. आता या एका बॉलवरती बबलू पाटील, कारण की सातत्याने त्यांच्या डोक्यामध्ये होतं की कुठेतरी पहिल्या षटकातील एक बॉल इथे शिल्लक आहे आणि या बॉलवरती काय कारनामा करणार हे मात्र येणाऱ्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. परंतु कमी गतीचा बॉल इथे मात्र पहा थोडंसं पाठीमागे ठेवण्यामध्ये यशस्वी राहिले. 22च्या स्वरूपात इथे घेतली गेली एक सिंगल. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला आणि धावफलकावरती धावा लागल्या 14 धावा. चौदा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील 12 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 मार्गस्थ प्रवीण आलाय गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2 आहे. 12 बॉलमध्ये 19 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला संदीप पाटील यांच्या बॅटमधून लाजवाब स्ट्रोक. बॉल जातोय सीमारेषा पार. मिड विकेटच्या डोक्यावरून मात्र आरपार सीमारेषा पार. संदीप पाटील बबलू ब्रँडेड षटकार इथे पाहायला मिळतोय. 12 चेंडू 19 धावांची गरज असताना या अगोदरच्या पहिल्या षटकामध्ये नेताजी ढेरे यांच्या बॅटमधून पहिला षटकार आला होता पहिल्या बॉलवरती. ते दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला संदीप पाटील यांच्या बॅटमधून आला षटकार. दुसऱ्या बॉलवरती देखील प्रहार केलाय. नो मॅचमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे राहिल्या. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची नामी संधी. वेगवान इथे धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. 2 धावा. अगदी क्रिकेट खेळत असताना तुमचा फिटनेस देखील खूप महत्त्वाचा असतो आणि सध्याच्या घडीला बबलू पाटील यांना फिटनेस बद्दल काही सांगायची गरज नाही, कारण की अगदी फॉरेस्ट खात्यामध्ये कार्यरत आहेत आणि सातत्याने जर पाहिलं तर इथे डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा इथे खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21-22 या आकड्यावरती. अजून देखील 11 धावांची जिंकण्यासाठी गरज. इथे चांगला स्ट्रोक आलाय. गॅपमधून बॉल चालाय. क्षेत्ररक्षक नाही. बॉल निघून चालाय सीमा रेषा पार. संदीप पाटील बबलू यांच्या बॅटमधून येतोय हा चौकार. आता समीकरण बदललंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. 7 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. या दोन संघामधील विजेता संघ विरुद्ध टीम मांगरू संघ. मांगरू संघाला विनंती असेल की आपण तयार राहायचं. जशी ही मॅच संपेल त्यानंतर लगेचच आपला सामना या ठिकाणी सुरुवात होईल. आज आपण पाहतोय 5 स्टार चषक 2024 अमर मराठे आणि संपूर्ण टीम, ज्या टीमनं अनेक वर्ष 32 शिराळा टेनिस बॉलमध्ये वर्चस्व गाजवलं. इथे मात्र लाजवाब स्ट्रोक. संदीप पाटील बबलू बॅट बोलू लागले. षटकार चौकारांचा पाऊस पडायला इथे सुरुवात झाली. या षटकामध्ये एका धावेची अजून देखील गरज आहे. थांबा अगदी पंचांना इथे बरीचशी घाई इथे आपल्याला पाहायला मिळते. कधीही मॅच संपते, परंतु आज तुम्हाला आराम नाही, कारण की आयोजकांनी ठरवलं आज विजय मराठे आणि सुनील पाटील नाना संपूर्ण दिवसभरामध्ये आम्हाला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. अगदी आयोजक कमिटीने आलेल्या आम्हाला सांगितलं की त्यांना ही सूचना आणि त्यांच्यापर्यंत ही सूचना पोहोचवा. त्यामुळे जरी मॅच संपेल तरी देखील तुम्हाला ब्रेक नाही आहे. यावेळेस पाहिजे एक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि सामना मात्र जिंकलाय. अर्थातच योद्धा 11 पनुमरे वरून या लगेचच कॅप्टन टॉससाठी या पनुमरे आणि टीम मांगरू या दोन संघामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
योद्धा 11 आणि टीम मांगरोळ संघ या नेताजी ढेरे लगेचच टॉस या ठिकाणी करायचा आहे. आज आपण पाहतोय आमच्या समवेत व्यासपीठावरती संजय दादा पाटील जे मराठेवाडी आणि